मित्रांनो, आज मी तुमच्या भेटीला आलोय एका नवीन कथेसह. भूत भूत आणि फक्त भूतच. लहानपणापासून मनीषला भूताच्या कथा ऐकण्याची सवय होती. सिरियल्स पाहणे, भूतांचे अनुभव ऐकणे हे त्याला खूप आवडायचे. बघता बघता मनीष मोठा झाला. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात होता. पहिली सेमिस्टर झाल्यानंतर लगेच तो फिरायला मित्रांसोबत बाहेर जाणार होता. तसं ठिकाण नक्की नव्हतं, पण फिरायला जायचं हे मात्र नक्की होतं. परीक्षा संपल्यावर सांगली जिल्ह्यातील माळशेर या गावात ते लोक फिरायला जाणार होते. गाव तसं छान होतं, लोकसंख्या खूपच कमी होती, पण निसर्गाने नटलेलं होतं. मनीष मित्रांसोबत निघाला. आईवडिलांच्या पाया पडून घरातून निघाला. सोबत गणपतीची मूर्ती होती, तीही तो घेऊन निघाला. पहिल्यांदाच इतक्या लांब निघाला आहे म्हणून आईला काळजी वाटत होती. मनीष मित्रांसोबत एका प्रायव्हेट गाडीने निघाला होता. गाडी सकाळी 10 वाजता निघाल्यावर गावात पोचायला 4-5 वाजले. गावात गेल्यावर सर्वांनी एक विचित्र गोष्ट पाहिली. संध्याकाळी 6 वाजता दुकाने बंद करून सर्व लोक आपापल्या घरी जाऊ लागले. मनीषच्या मित्रांना काहीतरी खटकलं. तिथल्याच एका सायकलवरून येणाऱ्या व्यक्तीला त्यांनी विचारलं, "काय हो काका, ही दुकाने इतक्या लवकर बंद का?" काका म्हणाले, "अरे आज 10 डिसेंबर आहे." "हो, मग काय झालं?" मनीषने कुतूहलाने विचारलं. काका म्हणाले, "अरे तुला माहीत नाही का?" मनीष म्हणाला, "काका, आम्ही या गावात नवीन आहोत." काका म्हणाले, 50 वर्षापूर्वी ही झालेली एक घटना आहे. गावाच्या जवळ एक वाडा आहे. त्या वाड्यात एक लग्न होतं, पण अचानक स्टोचा स्फोट झाल्याने त्या वाड्याला आग लागली आणि सर्वजण मृत्युमुखी पडले. आजही त्या वाड्यातून लग्नाचा आवाज, तिथल्या जेवणाचा वास, मेहंदीचा वास आजही येतो. रात्रीचा बँडबाजा ऐकायला येतो. त्यामुळे आज सर्वजण लवकर झोपतात. मनीषला ही कथा खूप छान वाटली. त्यामुळे त्याने ठरवलं की आज ह्या वाड्यात जायचं आणि खरं काय आहे ते पाहायचं. मनीषचे मित्र तयार नव्हते, ते घाबरत होते. मनीष मात्र ठाम निश्चय करून होता. आधी सर्वजण तिथे असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेले. 2 दिवसांसाठी एक रूम बुक केला. रात्रीचं जेवण करून झाल्यावर मनीषने सर्वांना विचारलं, "कोण येणार आहे का माझ्यासोबत?" सर्वांकडून नकार आल्यावर मनीषने स्वतः एकटं जायचं ठरवलं. हातात कॅमेरा घेतला शूटिंगसाठी आणि गणपतीची मूर्तीही घेतली. पाण्याची बाटली त्याने बॅगेत ठेवली आणि तो निघाला. रात्री 11:30 वाजले होते. थंडी असल्यामुळे सर्व रातकिडे, कुत्रे यांचा स्पष्ट आवाज येत होता. हा वाडा तसा गावापासून लांबच होता, पण गावकऱ्यांचं म्हणणं होतं की रात्री बँडबाजांचा आवाज ऐकायला येतो. काही लोक तर असं बोलत होते की काही लोक जेवणाच्या सुगंधाने त्या वाड्यात गेले, पण परतलेच नाहीत. वाडा खूप जुना असल्याने सर्व भिंती कुजलेल्या होत्या. वाड्याभोवती काहीच प्रकाश नव्हता, फक्त काळोख होता. मनीष रात्रीचे 12:15ला तिथे पोचला. एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात कॅमेरा घेऊन तो निघाला. वाड्याचा गेट खोलून आत शिरला. सुकलेल्या पानांवर पाय ठेवत तो पुढे चालला होता. त्यामुळे पानांचा आवाज येत होता. वाड्याच्या बाहेर 2 झोके एकमेकात अडकून पडले होते. अचानक थोडी थंडगार हवा आली आणि कसला तरी आवाज येऊ लागला. तो आवाज होता त्या हलणाऱ्या झोक्यांचा. ते झोके हलत होते, पण सरळ नाही, असे आडवे तिडवे हलत होते. मनीषने ते त्याच्या कॅमेऱ्यात शूट केलं आणि तो पुढे निघाला. दरवाजा अर्धा उघडा होता, पण मनीषने दरवाजाला हात लावल्यावर तो दरवाजा वाड्याच्या आतल्या बाजूला पडला. इतक्यात मनीषच्या समोरून एक काळं बकरू आलं. उजव्या बाजूला
हे तेच बकरू होतं जे मनीषने जेव्हा गावात आला तेव्हा त्याने पाहिलं होतं. कदाचित हे तेच असावं असं म्हणत तो पुढे निघाला. मनीष आता वाड्याच्या आत गेला होता. तो वाड्याच्या डाव्या साईडला गेला. हातात कॅमेरा होता, त्याने तो सर्व शूट करत होता. अचानक 2-3 लहान मुलांचा हसण्याचा आवाज त्याला आला. इतक्यात एक लहान मूल त्याच्या पाठीमागून गेलं. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणच नव्हतं. तिथे खूप मोठा झुंबर होता. वरती रूम होते. वर जायला शिड्या होत्या. मनीष आता शिड्या चढू लागला. वर जात असताना अचानक त्याच्या समोरून ते बकरू आलं. ते शिड्या उतरत होतं. त्याने विचार केला, ते बकरू तिकडं होतं, मग इकडे कसं काय आलं? मनीषला खूप भीती वाटली. बकरू त्याच्याजवळ येणार इतक्यात ते गायब झालं आणि हे त्याच्या कॅमेऱ्यात शूट झालं होतं. हळूहळू तो वर चढत होता. कॅमेरा चालूच होता. अचानक एका मुलीच्या हसण्याच्या आवाजाने त्याचा कॅमेरा खाली पडता पडता वाचला. काहीही झालं तरी भूताला पाहिल्याशिवाय मी जाणार नाही, अशी मनीषने ठरवलं होतं. वरती गेल्यावर तिथे 2 रूम होते. त्या रूममध्ये लग्नाच्या सर्व वस्तू होत्या आणि त्या जळालेल्या होत्या. मनीष आत गेला. ते सर्व रेकॉर्ड करत होता. त्याने बॅग खाली ठेवली आणि सर्व जळालेल्या वस्तू पाहत होता. अचानक त्याला गरम गरम जिलेबीचा वास आला. ते पाहण्यासाठी तो त्या खिडकीजवळ गेला. त्याने बॅटरी मारली आणि बघतो तर काय, तिथे खाली आचारी जिलेबी बनवत होते. हे असं कसं? मनीषच्या मनात प्रश्न उभे राहिले. जिलेबी तर बनवत आहेत, ते पण विदाऊट लाईटचं. त्या वाड्यामध्ये काळोखच होता. हा एक धोक्याचा इशारा होता. मनीषला तिथून लगेच निघायचं होतं. भूत पाहिल्यावर तो घाबरला आणि आता तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर येतात त्याला आठवलं की आपली बॅग आतमध्येच राहिली आहे. बॅग तो आतमध्येच विसरला. तो रूमच्या बाहेर आल्यावर जे त्यानं पाहिलं ते भयानक होतं. ज्या शिड्यांनी तो वर आला त्या शिड्या तिथे नव्हत्याच. तिथे फक्त एक भिंत होती आणि ती पूर्ण रूम त्या भिंतीवर उभी होती. आता तो खाली कसं जाणार याचाच विचार करत होता. अचानक आपोआप एक दरवाजा खुला झाला. पिवळा शाळू घातलेली एक मुलगी त्यातून बाहेर आली. ती हळूहळू मनीषच्या जवळच येत होती. तिने मनीषला खाली ढकलून दिले. इतक्या उंचावरून पडल्याने त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला. त्याला नीट उठता पण येत नव्हतं. त्याला पाणी प्यायचं होतं, पण बॅग तर वरच राहिली होती. आता तो वर कसा जाणार? गणपतीची मूर्ती आणली होती, तीही बॅगेतच होती. त्याच्या मनात सर्व प्रश्न घर करून राहिले होते. समोरून त्याच्या एक अर्ध शरीर जळालेली बाई आली. ती दिसायला खूप भयानक होती. हे पाहताच तो खूप घाबरला. देवाची नावं घेत होता. बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होता, पण काही उपयोग झाला नाही. जितका तो पुढे जायचा तितकाच तो मागे यायचा. आता हळूहळू घरातली जाळलेली सर्व माणसे त्याच्या समोर येत होती. इतकं भयानक होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. तो हळूहळू सरकत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. इतक्यात समोरून एक प्रकाश आला. वाडा पूर्ण काळोखात होता, पण हा प्रकाश आला कुठून? त्याने समोर पाहिलं तर 2-3 मुलं, तीही जाळलेली, खेळत होती. ह्या भुताटकीत आता आपला जीव जाईल असंच त्याला वाटत होतं. ती माणसे त्याच्यावर हल्ला करणार हे पाहताच त्याने आपले डोळे मिटले. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. मनीषला जेव्हा जाग आली तेव्हा तो वाड्याच्या बाहेरच पडला होता. आपण कसे वाचलो हे त्याला माहीत नाही, पण मृत्यूच्या दारात जाऊन आपण बाहेर आलो आहोत हा एक चमत्कारच होता. थोड्या वेळाने त्याचे मित्र त्याला शोधत आले आणि त्याला घरी घेऊन गेले. त्या दिवशी तो आपल्या घरी गेला. आईवडिलांना ही गोष्ट त्याने सांगितली. एक गोष्ट मात्र खरी आहे की मनीषने भूत बघून मी घरी येणारच असं त्याने भूत पाहायला जायच्या अगोदर दृढ निश्चय केला होता. त्याची ही विल पॉवर इतकी होती की वाईट शक्ती त्याचं काही बिघडवू शकल्या नाही. हाच निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.